बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी गुडिया तोरणी करीती कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे किंवा मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी पांडुरंगा करू प्रथम जवळी द्वंद्वातीत शांती क्षमा दया ब्रह्मचारी कली धनमान ग्रह देह आशान से जातील बरी ऐसे संत नारायण बाबा त्यांसी मी नमन करी प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी. अच्छा, पवित्र काल्याच्या कीर्तनाकरिता जो अभंग आपण निवडलाय घेतलाय तो अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ आणि वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजीराजे यांचे धर्मगुरू जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चारचरणाचा कालापूर प्रकरणातील अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. आणि या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय भगवान श्रीकृष्णाचं गोकुळामध्ये प्रागटीकरण झाल्यानंतर गोकुळवासियांना किती सुख झालं, किती आनंद झाला आणि तो सुख तो आनंद गोकुळवासियांनी कशा प्रकारे व्यक्त केला याचं सविस्तर चिंतन तुकोबाराय आजच्या अभंगात करतात. विठाला 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 गोड असा तुकोबारायांचा अभंग आपण सेवेकरता निवडलाय. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. आज आपल्या या सिन्नर नगरीमध्ये भैरवनाथ महाराजांचा हा प्रतिवर्षाप्रमाणे चालू असणारा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह गेली 64 वर्षापासून आणि 65व्या वर्षामध्ये पदार्पण करणारा आपला हा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील ही आज काल्याची कीर्तनरूपी सेवा या संस्थांच्या या यात्रा कमिटीच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. अतिशय गोड वातावरण आपल्या या कीर्तनासाठी सप्ताहासाठी उपलब्ध आहे. सुंदर मंडप आहे, गोड अशी साऊंड सिस्टम आहे आणि महाराष्ट्रातील ही सर्व दिग्गज स्टार कलाकार मंडळी आपल्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. आता ज्यांच्या मुखातून आपण गोड अशी चाल ऐकली, महाराष्ट्रामध्ये गायनाच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे असे आमचे हरिभक्त परायण रविदास आबा देखील या ठिकाणी आज उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. दुसरी ज्यांची गायनाची साथ आहे, अतिशय गोड आवाज ज्यांना भगवंतांनी दिलाय असे आमचे हरिभक्त परायण महादेव महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. आणि थोड्या वेळापासून ज्यांचं गोड आसन मृदंग आपण ऐकताय, कानाला ऐकावासा वाटतोय, अतिशय कमी वयामध्ये फार गोड ताकदीचं ज्यांचं वादन आहे असे आमचे मित्र मृदंग विशारद आमचे माऊली महाराज तांबे महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. 2 चौबदार आमच्याबरोबर आलेले युवा कीर्तनकार आमचे किरण महाराज मोठे आणि ज्यांच्या मार्गदर्शनातून ज्यांच्या माध्यमातून मला ही कीर्तन सेवा मिळाली, आमचे परमार्थ प्रेमी प्रत्येक कीर्तनकारावरती, गायकावरती, वादकावरती नितांत प्रेम करणारे आणि वारकरी संप्रदायावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे. सिन्नर तालुक्यामध्ये आल्यानंतर प्रत्येक कीर्तनकार, गायक, वादक हक्काचा माणूस म्हणून ज्यांच्या घरी जातो असे आमचे साहेबराव राजगुरू भाऊंनी मला फोन केला
आणि भाऊंच्या माध्यमातून ही सेवा करण्याचा सुयोग आज या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. अतिशय गोड वातावरण आहे बघा, गोड साऊंड सिस्टीम आहे. ते बटणं छोटे असतात पण फिरवायचे कळाले पाहिजे. छोटे असतात पण ते फिरवायचं ज्ञान पाहिजे. बऱ्याच लोकांकडे 10-10 लोकांच्या मसनीत पण फिरवायचं कळत नाही. ते फिरवायचं ज्ञान ज्यांच्याकडे आहे भाऊ त्यांना देखील माझं वंदन आहे. आणि हे कीर्तन शूट करण्यासाठी गजर हरी नावाचा यूट्यूब चॅनल आहे आमचे उद्धव भाऊ, भाऊंना देखील माझं वंदन आहे. गोड त्यांचं चॅनल आहे, सध्या महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी TRP घेणारं ते चॅनल आहे त्यांचं. गजर हरी नावाचं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. विठाला 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 भैरवनाथ महाराजांचा हा उत्सव आहे आणि त्यानिमित्ताने हे काल्याचं कीर्तन आहे. प्रत्येक वर्षी हे मंडळ मळहद्द पंचमंडळ हे मंडळ कीर्तनाचं आयोजन करत असतं. याही वर्षी आमच्या भाऊंकडे ही सगळी मंडळी गेली आणि भाऊंनी मला फोन केला आणि म्हणून हे कीर्तन करण्याचा सुयोग प्राप्त झालेला आहे. थोडंसं लक्ष देऊन ऐका. आजचं हे काल्याचं कीर्तन आहे बघा. आणि काला म्हटलं की काला हा 3 प्रकारचा असतो. काला किती प्रकारचा? 3 प्रकारचा. दहीलाहीचा काला, हरिनामाचा काला आणि जीव शिव ऐक्य काला, हे काल्याचे 3 प्रकार आहेत. दहीलाहीचा काला, हरिनामाचा काला आणि जीवशिव ऐक्य काला, हे काल्याचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तनकाराला वेगळं काही सांगता येत नाही. भगवान श्रीकृष्णाच्या अवतार कार्यापासून गोपाळांसमवेत गायी घेऊन वनामध्ये जायचं इथपर्यंत चरित्र आपण प्रत्येक कीर्तनामध्ये ऐकतो. 35,000 घेणारा 40,000 घेणारा जरी बोलवला तरी एवढंच सांगतो. याच्या पलकड काय, बरोबर आहे का नाही? टॉप 10 कुणी जरी बोलावला तरी याच्या पलकड दुसरं काही सांगता येत नाही. सप्ताह म्हटलं की पहिल्या दिवशीचा कीर्तनकार, मागणीचा कीर्तनकार आणि काल्याचा कीर्तनकार भाऊ बांधलेला असतो. बांधलेला असतो म्हणजे दाव्याने नाही, नियमाने बांधलेला असतो. पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराला नामपर प्रकरणातील किंवा देवाच्या स्वरूपाचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला असावा. जागराच्या कीर्तनकाराने, मागणीच्या कीर्तनकाराने मागणीपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला असावा. आणि आजच्या कीर्तनकाराने कालापर प्रकरणातील एखादी गवळण किंवा एखादा अभंग सेवेकरता निवडलेला असावा. हे 3 कीर्तनकार बांधलेले असतात. आणि म्हणून या 3 कीर्तनामध्ये बोलायचं म्हटलं की विषय सोडून दुसरं काही बोलता येत नाही. म्हणून काला हा 3 प्रकारचा आहे. दहीलाईचा काला, जीवशिव ऐक्य काला आणि हरिनामाचा काला, हे काल्याचे 3 प्रकार आहेत. जसे हे काल्याचे 3 प्रकार आहेत तसे अभंगामध्ये प्रवेश करत असताना मी तुमच्यासमोर 3 प्रश्न मांडणार आहे. लक्ष देऊन ऐका. काला आपण नेहमीच ऐकतो. काल्याची कीर्तन आतापर्यंत आपण भरपूर ऐकली, पण काल्याचं कीर्तन ऐकत असताना महत्वाचे 3 तुमच्यासमोर प्रश्न मांडतो की काल्याचं कीर्तन ऐकत असताना हे काल्याचं कीर्तन सप्ताहाच्या शेवटीच का करावं लागतं? पहिला प्रश्न. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाचंच वर्णन का करावं लागतं? दुसरा प्रश्न. आणि काल्याचं कीर्तन हे दुपारीच का करावं लागतं? असे हे 3 प्रश्न महत्वाचे. काल्याचं कीर्तन सप्ताहाच्या शेवटीच का करायचं? काल्याचं कीर्तन दुपारीच का करायचं? आणि काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र वर्णन का करायचं? का बरं महाराज? आजच्या कीर्तनामध्ये ज्ञानोबरांचं चरित्र सांगितलं तर जमणार नाही का? जगद्गुरु तुकोबरांचं कीर्तन चिंतन दिलं तर जमणार नाही का? छत्रपती शिवाजी महाराजांची कथा सांगितली तर जमणार नाही का? जमणार नाही. काल्याचं कीर्तन म्हटलं की फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्णाचंच वर्णन आजच्या कीर्तनामध्ये करावं लागतं. हे 3 प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. या 3 प्रश्नाची उत्तर आपल्याला पाहायची, अभंगामध्ये प्रवेश करायचा. लक्ष देऊन ऐका. पहिला प्रश्न असा आहे की हे काल्याचं कीर्तन सप्ताहाच्या शेवटीच का करायचं? का बरं महाराज? 3 दिवस कीर्तन करायची, पुन्हा 4थ्या दिवशी काल्याचं कीर्तन करायचं आणि पुन्हा राहिलेला सप्ताह पुढं करायचा. असं केलं तर जमतं का? असं जमत नाही. काल्याचं कीर्तन म्हटलं की ते शेवटीच. तुम्ही म्हणाल महाराज का शेवटी? तर त्याचं कारण इतकंच आहे. काला म्हणजे परिपूर्णता. काला म्हणजे काय? परिपूर्णता. एकदा काला झाला की पुन्हा कुठला कार्यक्रम नाही. त्याचा अर्थ काय? काला झाला की हाला, काला झाला की हाला. काला म्हणजे परिपूर्णता, पुन्हा पुढं कार्यक्रम नाही. लक्षात येण्याकरता ज्ञानोबरांनी आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये 2 उदाहरणं दिली. ज्ञानोबराय म्हणतात, देवळाची आकामा कळसू का परम गंगेशी शिशु प्रवेशू. एखाद्या मंदिराचं बांधकाम करायचं. ऐका ना, एखाद्या मंदिराचं बांधकाम करायचे, सुरुवातीला काय करावं लागतं? पाया खांदावा लागतो. नंतर पायाभरणी होते, नंतर भिंती बांधल्या जातात, नंतर स्लॅबचं काम होतं, नंतर फरशी बसवली जाते, नंतर त्या मंदिरामध्ये मूर्ती बसवली जाते, नंतर कलर दिला जातो, प्राणप्रतिष्ठा होते. पण लक्ष देऊन ऐका, मंदिर कुठपर्यंत पूर्ण होत नाही? जोपर्यंत मंदिरावरती
कळस बसत नाही. जाणकार आहेत श्रोते, जोपर्यंत मंदिरावरती काय बसत नाही, कळस बसत नाही, तोपर्यंत मंदिर पूर्ण होत नाही. तुम्ही किती चांगली फरशी बसवली याच्यावरती मंदिर पूर्ण होत नसतं. तुम्ही किती चांगली मूर्ती बसवली याच्यावरती मंदिर पूर्ण होत नसतं. तुम्ही किती चांगला कलर दिलाय याच्यावरती मंदिर पूर्ण होत नसतं. जोपर्यंत मंदिरावरती कळस बसत नाही तोपर्यंत मंदिर पूर्ण होत नाही. ज्या दिवशी मंदिरावरती कळस बसला, ज्ञानोबाराय म्हणतात, देवळाची आकामा कळसू. एकदा का मंदिरावरती कळस बसला रे बसला की मंदिर पूर्ण होत असतं. तसं चालू असणाऱ्या सप्ताहामध्ये एकदा का काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह पूर्ण होत असतो. विठाला विठाला कळस बसला की मंदिर पूर्ण, तसं काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह पूर्ण. हे उदाहरण तुमच्या लक्षात आलं नसेल तर दुसरं उदाहरण देतो. ज्ञानोबाराय पुढे बोलतात, का परम गंगेशी सिंधू प्रवेशू. एखादी गंगा आहे, गंगा कशाला म्हणतात गंगा? धूत पाप्याचा उगाना, ती परम पवित्र गंगा जाना. तुझी या चरणांदृष्टी जन्मली पावना, विश्वादिक्य नारायणा. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी. जीवनामध्ये कितीही पाप केलेला माणूस असू द्या, त्या पाप केलेल्या माणसाने आंघोळ झाल्यानंतर जर मुखाने गंगेचं स्मरण केलं तर नामदेव महाराज म्हणतात, पाप धुवून टाकते गंगा. इतकी पवित्र गंगा आहे. एवढी पवित्र असणारी गंगा निघाली. मग जात असताना, समुद्राकडे वाहत असताना ती गंगा कडीकाठच्या वृक्षाचं पालन पोषण करते. ज्ञानोबाराय बोलतात, का फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. ज्ञानोबाराय बोलतात, ती गंगा समुद्राकडे वाहत असताना कडीकाठच्या वृक्षाचं पालन पोषण करते. ज्या गावाला पाणी नाही त्या गावाला पाणी देऊन जाते. प्रवाह करत 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 ती गंगा कशाला जाऊन मिळते? समुद्राला जाऊन मिळते. जगद्गुरु तुकोबारायांचं, अवघ्या झाल्यावरी मी अवघ्या झाल्यावरी मी एकमेव, अवघ्या झाल्यावरी बोलतात, गंगा कुठपर्यंत प्रवाह करते? तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एकमाय. प्रवाह करणारी गंगा एकदा समुद्राला जाऊन मिळाली की त्या गंगेचा प्रवाह संपत असतो. पुढे तिला प्रवाह नाही. समुद्राला मिळाली की गंगेचा प्रवाह थांबत असतो. तसं चालू असणाऱ्या सप्ताहामध्ये काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह थांबला म्हणायचं, संपला म्हणायचं. हे उदाहरण जर तुमच्या लक्षात आलं नसेल तर अजून एक छोटं उदाहरण देतो. पूर्वीचा काळ आठवा, एक 20-25 वर्षापूर्वीचा. 25 वर्षापूर्वी जिल्हा परिषद शाळा असायची. 25 वर्षापूर्वी कोणती शाळा असायची? जिल्हा परिषद. आता जिल्हा परिषद शाळा राहिली नाही, आता इंग्लिश मीडियम निघालं. आणि जिल्हा परिषद शाळा असायची. जिल्हा परिषद शाळेमध्ये एका वर्गामध्ये 50 विद्यार्थी असायचे. किती? 50. 25 मुली बसलेल्या असायच्या, 25 मुलं इकडून बसलेले असायची. जिल्हा परिषदची शाळा असायची. गोड असायचं वातावरण. ऐका, गुरुजी वाडगामध्ये यायचे. आणि काळ पूर्वीचा असल्यामुळं, माझ्याकडं पहा, पूर्वीचा काळ असल्यामुळं गुरुजीच्या अंगामध्ये काळा कोट असायचा. कोणता कोट असायचा? काळा कोट असायचा. डोक्यावरती टोपी असायची. हातामध्ये पांढरा खडू असायचा. काळा बोर्ड असायचा. गुरुजी वर्गामध्ये यायचे आणि गुरुजी वर्गामध्ये आले की त्या पांढऱ्या खडूने त्या काळ्या बोर्डवरती गुरुजी नाव लिहायचे. इंद्रायणी
इंद्रायणी नाव लिहिलं की समोर बसलेले पोरं लगेच इंद्रायणीवरची कविता म्हणायची. गोदावरी नाव लिहिलं की लगेच गोदावरीची कविता. चंद्रभागा नाव लिहिलं की लगेच चंद्रभागेची कविता. असा पूर्वीचा काळ होता. गुरुजी वर्गामध्ये आले, हातामध्ये खडू घेतला आणि गुरुजीनं बोर्डवरती नाव लिहिलं. काय नाव लिहिलं? गोदावरी. काय नाव लिहिलं? गोदावरी. आणि समोर बसलेल्या पोरांना गुरुजीनं प्रश्न विचारला, म्हटले पोरांनो सांगा गोदावरी गंगेचा उगम कुठे झाला? काय प्रश्न विचारला गुरुजींनी? गोदावरी गंगेचा उगम कुठे झाला? मागच्या कोपऱ्यामध्ये एक बाळू नावाचा विद्यार्थी बसलेला होता. ढ होता, जास्त त्याला बुद्धी नव्हती. इंग्रजी गणित या विषयातलं त्याला काही कळत नव्हतं, मराठीच कळत नव्हतं, तर ते तर लांबच आहे. त्याच्यामुळे पाठीमागं बसलेला होता, थोडासा ढ होता. पण गुरुजींनी प्रश्न विचारल्याबरोबर बाळूने हात वरती केला. गुरुजीला आनंद वाटला. गुरुजी म्हटले वा बाळू, शाब्बास बाळू, शाब्बास बाळू, सांग बाळू गोदावरी गंगेचा उगम कुठे झाला? बाळू बेंचवरती उभा राहिला. गुरुजीला सांगू लागला ऐका गुरुजी, ऐका गुरुजी, आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक नावाचा जिल्हा आहे गुरुजी. नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा एक तालुका आहे गुरुजी. त्या त्र्यंबकेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र आहे ना गुरुजी, त्या त्र्यंबकेश्वर नावाच्या तीर्थक्षेत्राला एक ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे गुरुजी. आणि त्या ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी गंगेचा उगम झाला. गुरुजी म्हटले वा बाळू, शब्बास बाळू. सगळ्या पोरांनी टाळ्या वाजवल्या. बाळूला आनंद वाटला. पण गुरुजी एवढ्यावर थांबले नाहीत. गुरुजी म्हटले बाळू, गोदावरी गंगेचा उगम ब्रह्मगिरी पर्वतावरून झाला, पण पुढं ती गंगा कुठं गेली? काय विचारलं गुरुजींनी? पुढं गंगा कुठं गेली? बाळूंनी सांगितलं गुरुजी कुठं नाही, तिथंच एक कुंड आहे खाली त्र्यंबकेश्वर नावाच्या तीर्थक्षेत्राला, तिथं आली. पुढं कुठं गेली? नाशिकच्या रामकुंडात गेली. पुढं कुठं गेली? गंगापूरच्या धरणात गेली. पुढं कुठं गेली? पैठणच्या नाथसागरात गेली. पुढं कुठं गेली? बाळूच्या लक्षात आलं गुरुजी प्रश्न विचारायचे थांबणार नाहीत आणि आपलं उत्तर संपणार नाही. मग बाळूने डोकं लढवलं, एक युक्ती केली. बाळू म्हणला गुरुजी ऐका ना, या गावावरून त्या गावाला गेली त्यापेक्षा, या कुंडातून त्या कुंडात गेली त्यापेक्षा, इथून तिथं गेली त्यापेक्षा गुरुजी ऐका, जशी पैठणच्या नाथसागरातून ती गंगा निघाली तशी मराठवाड्यातून ती गंगा प्रवाह करत 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 एकदाची समुद्राला जाऊन मिळाली. आता मला सांगा प्रश्न शिल्लक राहतोय का? गुरुजीच होते ना ते, गुरुजीच असते. गुरुजी म्हटले बाळू, निघालेली गंगा समुद्राला जाऊन मिळाली, पण ती पुढं गंगा कुठं गेली? काय विचारलं गुरुजींनी? मिळालेली गंगा समुद्राला जाऊन मिळाली, पण ती गंगा पुढं कुठं गेली? बाळू शिन्नरचाच होता. बाळू म्हणला गुरुजी तुमच्या डोंबल्यात गेली. आता कुठं जाणार आहे मला सांगा? निघालेली गंगा एकदा समुद्राला जाऊन मिळाली, तिला प्रवाह आहे का पुढं? नाही, तिचा प्रवाह समुद्रापर्यंत आहे. जशी निघालेली गंगा समुद्राला मिळाली तिचा प्रवाह संपतो, तसं चालू असणाऱ्या सप्ताहामध्ये काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह संपतो. विठाला म्हणून एक काल्याचं कीर्तन सप्ताहाच्या शेवटी करावं लागतं. बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. दुसरा प्रश्न असा आहे की हे काल्याचं कीर्तन सकाळी 10 ते 12, 11 ते 1 अशा वेळेमध्येच का करावं लागतं? त्याचं काय कारण आहे? तर त्याचं कारण इतकंच आहे, भगवान श्रीकृष्ण गोपाळांना आपल्या बरोबर घेऊन गायी चारायला वनामध्ये जायचे. आणि गायी चारायला वनामध्ये गेलं की दुपारची वेळ व्हायची, 12 वाजायचे, 1 वाजायचा आणि भूक लागायची गोपाळांना. आणि गोपाळ देवाला सांगायचे, देवा पोटामध्ये भूक लागली. ती वेळ दुपारची असायची. त्याच्यामुळं काल्याचं कीर्तन हे 10 ते 12 किंवा 11 ते 1 अशा वेळेमध्ये आपण करतो. आणि तिसरा प्रश्न आपला असा आहे की काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र वर्णन का करायचं? का बरं? आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र का सांगावं लागतं? ज्ञानोबराय, तुकोबराय, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज या शूरवीरांच्या कथा आज का जमत नाहीत? का आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगायचं? तर त्याचं कारण इतकंच आहे, मी सुरुवातीलाच तुम्हाला बोललो की काला म्हणजे परिपूर्णता. काला म्हणजे काय? परिपूर्णता. आणि या जगामध्ये भगवान श्रीकृष्णासारखा परिपूर्णोत्तम देव दुसरा कोणताच नाही. पूर्ण अवतार राम
परिपूर्णोत्तम देव दुसरा कुठलाच नाहीये. पूर्ण अवतार रामकृष्ण. किती परिपूर्णोत्तम आहे तो देव. अहो इतका परिपूर्णोत्तम आहे, इतका परिपूर्णोत्तम आहे. एक गवळण यशोदेकडे गाराने घेऊन आली. मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला. आणि ती गवळण यशोदेला सांगू लागली, यशोदे तुझा देव तुझा कृष्ण इतका परिपूर्णोत्तम आहे की तुझ्या कृष्णाचं वर्णन करण्याकरता समुद्राची शाई केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला आणि लिहिण्याकरता विद्येची देवता साक्षात सरस्वती माता जरी बसवली ना, तुझ्या कृष्णाचं वर्णन होणार. इतका परिपूर्णोत्तम आहे. काय गोड वर्णन आहे महाराज. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. 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 याच्या गोड्या किती साधू, याच्या गोड्या किती साधू महिपत्र सिंधू वाटे. बाई तुझा लाडका गोड वाटे. बाई तुझा लाडका तुलाच गोड वाटे. किती परिपूर्णोत्तम आहे भगवान श्रीकृष्ण. काय वर्णन आहे महाराज. याच्या खोड्या किती सांगू, याच्या खोड्या किती सांगू ग महिपत्र सिंधू आटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. तुझ्या कृष्णाचं वर्णन करण्याकरता महीपत्र सिंधू वाटे किंवा तुकोबरायांच्या भाषेत सांगायचं झालं तर तुकोबराय बोलतात तुका म्हणे मही आणि पत्र सिंधू न पुरे शाही. देवाचं वर्णन करण्याकरता समुद्राची शाही केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला आणि लिहिण्याकरता विद्येची देवता साक्षात सरस्वती माता जरी बसवली तरी देवाचं वर्णन होणार नाही. एवढा तो देव परिपूर्णोत्तम आहे. आणि परिपूर्णोत्तम असल्यामुळं परिपूर्णतेच्या दिवशी परिपूर्णोत्तम देवाचं चरित्र. विठाला विठाला विठ्ठल तीनही प्रश्नाची उत्तरं आपल्याला मिळाली. सप्ताहाच्या शेवटीच काल्याचं कीर्तन का करायचं, दुपारीच का करायचं आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र वर्णन का करायचं. तुम्ही म्हणाल महाराज लक्षात आलं आमच्या. आजच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र वर्णन करावं लागतं. मग चरित्र करत असताना देवानं काय थोडंसं चरित्र केलं नाही. देवाचं चरित्र सांगायला गेलं तर वेळ पुरणार नाही आणि उरकून घ्यायचं म्हटलं तर लवकर उरकताही घेऊन येतं. इतकं गोड चरित्र आहे देवाचं. मग नेमकं देवाचं कुठलं चरित्र वर्णन करायचं तर महाराज सांगतात चरित्र ते उच्चारावे. केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी. चरित्र ते उच्चारावे. केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी. चरित्र ते उच्चारावे. केले देव चरित्र वर्णन करायचं. पण कुठलं चरित्र वर्णन करायचं. चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी. देवाने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचं उच्चारण आज करावं लागतं. ते चरित्र आज आपण सांगायला पाहिजे, ऐकायला पाहिजे. लक्ष देऊन ऐका. मी सुरुवातीलाच तुम्हाला बोललो की देवाच्या अवतार कार्यापासून गोपाळांसमवेत गायी घेऊन शेतामध्ये रानामध्ये जायचं इथपर्यंत चरित्र आपल्याला ऐकायचं. लक्ष देऊन ऐका. या मृत्यू लोकामध्ये 3 लोकांचे अवतार आहेत. माणसाचा जन्म आहे, संतांचा अवतार आहे, देवाचा अवतार आहे. लक्ष देऊन ऐका. आपला जन्म कधी होईल, कुठं होईल, कसा होईल सांगता येत नाही.
माणसाचा जन्म कधी होईल, कुठं होईल आणि कसा होईल सांगता येत नाही. संतांचा अवतार कार्य कशासाठी? जगावर उपकार करण्यासाठी. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. आणि देवाचा अवतार कशासाठी? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवत. आपण हे नेहमी ऐकतो. जब जब होई धर्म के हानि ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी आली त्या त्या वेळेस देवाने अवतार घेतलेला आहे. धर्म रक्षावया अवतार घेसी. अधर्म वाढला या मृत्यू लोकात, या पृथ्वी तलावर ज्या ज्या वेळेस अधर्म वाढला त्या त्या वेळेस देवाला अवतार घ्यावा लागला. म्हणून माणसाचा जन्म झालेला आहे संतांचा अवतार कार्य आणि देवाचा सुद्धा अवतार आहे. पण मी बोललो आपला जन्म कधी होईल, कुठं होईल, कसा होईल सांगता येत नाही. आपल्या जन्माचा नियमच नाही गुरुजी. माणसाच्या जन्मात काय काय लोकांच्या जन्माला येण्याला अर्थच नाही महाराज. बघा तुम्ही, जन्माला आला आईला त्रास, शाळात घातला गुरुजीला त्रास, लग्न लावून दिलं सासरवाडीला त्रास, मी आला कावळ्याला त्रास. त्रासातच सगळी जिंदगी ना. माणसाच्या जीवनाची काही नाही महाराज. आपला जन्म कधी होईल, कुठं होईल, कसा होईल सांगता येत नाही. पण देवाने ज्या ज्या वेळेस अवतार घेतलेला आहे, नीट ऐका, देवाने ज्या ज्या वेळेस अवतार घेतलेला आहे त्या त्या वेळेस काहीतरी विशेष घडलेले. काय घडलेले? विशेष घडलेले. माझ्याकडे पहा, देवाने अवतार घेतला म्हणजे काहीतरी विशेष घडलेले. बघा तुम्ही, राम जन्माला आला भर उन्हाळ्यात पाऊस पडला. पडला का नाही? राम जन्माला आला भर उन्हाळ्यात पाऊस पडला. कृष्णाचा जन्म झाला नदीला पूर आला. दुर्योधनाचा जन्म झाला रक्ताचा पाऊस पडला. आपण जन्माला आलो भर पावसाळ्यातला गेला. उन्हाळ्यात नाही झाला. काय काय लोकांचं पायगुणच असलाय ना महाराज. जन्म झाला की पावसाळ्यातला सुद्धा पाऊस जातो. असली माणसं आहेत काही महाराज. आपल्या जन्माचा नियम नाही, पण देवाने ज्या ज्या वेळेस अवतार घेतला त्या त्या वेळेस काहीतरी विशेष घडलेले. म्हणून कोणाच्याही पोटी कोण जन्माला येत नसतं. चांगली मुलं जन्माला येण्याकरता मायबापाचं सुद्धा काहीतरी तप असावं लागतं. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. चांगली मुलं जन्माला येण्याकरता मायबापाचं काहीतरी तप असावं लागतंय, काहीतरी साधना असावी लागते. बसल्या बसल्या कधीतरी आपल्या मनाला प्रश्न विचारा, आळंदीचे ज्ञानोबराय रुक्मिणी आईसाहेबाच्याच पोटी का जन्माला आले? देऊचे तुकोबराय कनकाई देवीच्याच पोटी का जन्माला आले? स्वामी विवेकानंद भुवनेश्वरी देवीच्याच पोटी का जन्माला आले? बजरंगबली हनुमंतराय अंजनी मातेच्याच पोटी का जन्माला आले? आणि छत्रपती शिवाजीराजे जिजाऊ मासाहेबांच्याच पोटी का जन्माला आले? कधीतरी मनाला प्रश्न विचारा. चांगली माणसं शूरवीर कोणाच्याही पोटी जन्माला येत नाहीत. चांगली माणसं शूरवीर जन्माला येण्याकरता मायबापाचं तप असावं लागते, मायबापाची काहीतरी साधना असावी लागते. अहो ज्ञानोबाऱ्यांच्या आईने 1.25 लाख पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या. किती? 1.25 लाख. देवाकडे फक्त एक मुलगा मागितला. देवानं सोन्यासारखी 4 रत्न पदरात टाकली. निवृत्ती ज्ञानदेव सोपान. धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. 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 आईचे महाराजांनी त्या कुश धन्य सांगितली. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. धन्य माता पिता तयाची. ज्ञानोबारायांसारखी, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी, भगवान श्रीकृष्णांसारखी हे अवतारिक पुरुष
ज्या कुशीतून जन्माला आली ती कुस धन्य. म्हणून चांगली मुलं शूरवीर जन्माला येण्याकरता मायबापाचं तप असावं लागतंय, काहीतरी साधना असावी लागते. म्हणून कीर्तनाला आलेल्या महिला मंडळींनी माझ्या कीर्तनातले 4 महत्वाचे वाक्य घरी शिकून जा. भगवान श्रीकृष्णाला जर परत जन्माला आणायचं असेल या मृत्यू लोकात, या पृथ्वी तलावरती देवाला जर परत जन्माला आणायचं असेल, देवाचा अवतार व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल, तर 4 गोष्टी आपल्याला 4 गोष्टी शिकाव्या लागतील, 4 गोष्टी कराव्या लागतील. तुम्ही म्हणाल महाराज काय करावं लागेल, तर लक्ष देऊन ऐका. गरोदरपणामध्ये ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी जवळ ठेवा छोटी. पुन्हा ऐका. गरोदरपणामध्ये ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी जवळ ठेवा छोटी. रामकृष्ण हरी मना घरी बनवताना रोटी. संत टाळीवाज बाहेर. गर्भाची आवडी मातेचा डोळा. गर्भाची आवडी मातेचा डोळा. चांगली मुली कोणाच्याही पोटी जन्माला येत नाहीत. चांगली मुलं जन्माला येण्याकरता काहीतरी साधना करा, तप करा. आता देवाचा अवतार होणार आहे, ऐका ना. देवकी मातेच्या पोटी देवाचा अवतार होणार आहे. काय भाग्य असेल त्या आईचं. मी मगाशीपासून सांगतोय, कोणाच्याही पोटी कोण जन्माला येत नाही महाराज. आधर्म वाढला की देवाला अवतार घ्यावा लागलेला आहे. आधर्म वाढला की देवाने अवतारच घेतलेला आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज या पृथ्वीवरती आधर्म वाढतो हे देवाला कसं काय कळतं? ही पृथ्वीच देवाकडे जाते. पृथ्वी गायीचं रूप धारण करते. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. गायीचं रूप धारण करून देवाकडे जाते आणि देवाला सांगते, मालक नुसतं जग निर्माण करून जमणार नाही, तुम्ही निर्माण केलेल्या जगामध्ये किती अधर्म वाढलाय पहा ना. हो देवा, किती अधर्म वाढलाय पहा ना देवा. ही पृथ्वी देवाला सांगते. आणि हे देवाला कळाल्याबरोबर देवानं स्वर्गामध्ये मिटिंग घेतली, कोणी कोणता अवतार घ्यायचा, कोणी कोणता अवतार घ्यायचा. ही स्वर्गातली अवस्था. पण त्याच वेळेस या मृत्यू लोकात मथुरा नगरीमध्ये वसुदेव देवकीचं लग्न. लग्नाची निघालेली मिरवणूक. मिरवणुकीला असणारे घोडे आणि त्या घोड्याचा लगाम कोणाच्या हातात आहे सांग म्हणा तूच, आहे का नाही? पैसे तू घेतो, प्रश्न आम्हाला विचारतो का म्हणा? काय सांगायचे ते तूच सांग म्हणा. लक्ष देऊन ऐका. त्या घोड्याचा लगाम कंसाच्या हातात आहे. मोठ्या दिमाक्यामध्ये, मोठ्या थाटामाटामध्ये कंसाने आपल्या बहिणीची मिरवणूक काढलेली आहे. ऐका ना, मिरवणूक निघालेली, घोड्याचा लगाम कंसाच्या हातामध्ये. आणि तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं कंसाला सांगितलं, ज्या बहिणीची एवढ्या थाटामाटामध्ये, ज्या बहिणीची एवढ्या दिमाक्यात तू मिरवणूक काढतोयस, तिच्या पोटी येणारा आठवा तुला मारणार आहे. काय सांगितलं आकाशवाणीने? ज्या बहिणीची एवढ्या दिमाक्यात तू मिरवणूक काढतोयस, तिच्या पोटी येणारा आठवा तुला मारणार आहे. हे ऐकल्याबरोबर कंसाला वाटू लागला, आठवा मारणार आहे ना, बहिणीला शिल्लक ठेवायचं नाही. आठव्याचा प्रश्न येत नाही. बहिणीला मारण्याकरता बहिणीकडे धावला. बहिणीला मारणार तेवढ्यामध्ये वसुदेवाने हात धरला. हात तो धरीला वसुदेवी, घेऊन या खड्ग माराया धावला. बहिणीला मारणार तेवढ्यात वसुदेवाने हात धरला बघा. आणि हे खरं लक्ष्मीपूजन आहे बरं. दिवाळी आता आली एक दीड महिन्यानंतर. आपल्या पत्नीची जोपासना करणं हे आयुष्यातलं खूप मोठं लक्ष्मीपूजन आहे. म्हणून माझ्या कीर्तनातली 3 महत्वाचे वाक्य अजून घरी शिकून जा. आईची करा उपासना. लक्ष देऊन ऐका. आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. हे खरं लक्ष्मीपूजन आहे. नुसत्या लाडून करंजा खाऊन दिवाळी होत नसती. नुसत्या लाडून करंजा खाल्ल्या म्हणजे दिवाळी होत नसती. दिवाळीची व्याख्या ज्ञानोबारांनी एकाच ओळीमध्ये दिली. मी अविवेकाची काजळी, पेडोनी विवेक दीप उजळी,
ते योगिया पाहे दिवाळी निरंतर. ज्ञानोबाराय म्हणतात, अज्ञानरूपी अंधकारातून प्रकाशरूपी ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणं आणि माणसाचं वाईट मार्गाला जाणारं जीवन सत्कर्म आणि स्वधर्मावर येणं आणि आयुष्यातला खरा आनंद प्राप्त होणं याचं नाव दिवाळी. विठाला कंस आपल्या बहिणीला मारण्याकरता पुढे आला. तेवढ्यात वसुदेवाने हात धरला आणि सांगितलं, कंसा तिला मारू नको. कंसाने सांगितलं, हिच्या पोटी येणारा 8वा मला मारणार आहे. वसुदेवाने सांगितलं, 8च्या 8ही तुला देऊन टाकतो, पण हिला मारू नको. कंसाने सांगितलं, का बरं, तुम्ही दोघं जर कुठं पळून गेलात तर काय करायचंय? वसुदेवाने सांगितलं, आम्हाला दोघांनाही बंदीशाळेमध्ये ठेव कंसा, पण हिला मारू नको. ऐका, वसुदेव देवकीला बंदीशाळेमध्ये ठेवण्यात आलं. दिवसामागून दिवस जात होते आणि ऐका, आता देवाचा अवतार होणार आहे. देवकी मातेच्या पोटी भगवान श्रीकृष्णाचा अवतार होणार आहे. काय तेच दिसत होतं. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. आता देव जन्माला येणार आहे. देवकी मातेच्या पोटी भगवान श्रीकृष्णाचा अवतार होणार आहे. कारागृहामध्ये वसुदेव देवकी राहत होते. दिवसामागून दिवस जात होते आणि शेवटी तो दिवस उजाडला आणि त्या कारागृहामध्ये भगवान श्रीकृष्ण अवतार कार्य झालं. गोपाल कृष्ण भगवान कृष्ण भगवान कृष्ण भगवान. सर्वांनी हात वर करून भजन करा. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, हरि बोल राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा, राधा राधा राधा, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल. 8 वर्षाची मूर्ती कारागृहामध्ये प्रगट झाली. भगवान श्रीकृष्णाचा ज्यावेळेस अवतार झाला, वय किती होतं? किती वर्षाचं? 8 वर्षाचं. अवतारामध्ये कितवा? 8वा. आणि तिथी कोणती? अष्टमी. म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये 8 अंकाला महत्व आहे. किती अंकाला?
काय काय लोकांचा लकी अंक असतो 8, कोणाचा 7, माझा 15 आहे सध्या. ज्याचा त्याचा लकी अंक आहे का नाही, बरोबर आहे का नाही. प्रत्येकाचा अंक काय असतो, लकी असतो. कोणाचा 8, कोणाचा 9, कोणाचा 7, कोणाचा 15. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये 8 अंकाला महत्व आहे. कारण ज्या वेळेस मूर्ती प्रगट झाली वय होतं 8 वर्षाचं, तिथी होती अष्टमी आणि अवतारामध्ये 8वा. भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले, आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. देवकी मातेच्या डोळ्यातलं पाणी भगवान श्रीकृष्णाने पाहिलं आणि आईला विचारलं, आई तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं आई, तू रडतेस आई, का रडतेस आई. त्यावेळेस देवकी मातेने सांगितलं, कृष्णा अरे तुझ्यासारखी 7 मुलं या कंसाने माझ्या डोळ्यात देखत मारली रे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा. भाताचा गोळा करावा आणि असा भिंतीवरती फेकून मारावा अशी माझी 7 मुलं या कंसाने, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 7वा योग मायने नेला. अशी ही मुलं माझ्या डोळ्यासमोर मारली आणि तुझी सुद्धा आता तीच अवस्था होणार आहे, म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी येते. कृष्ण तुझी ही दुर्बळ आई, तुला या संकटातून वाचू शकत नाही रे राजा, म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी येते, म्हणून मी रडते. त्यावेळेस देवानं सांगितलं, कृष्णाने सांगितलं, आई रडू नकोस आई, हे आई रडू नकोस, मी इथं मरण्याकरता आलो नाही आई, मी इथं मरण्याकरता आलो नाही आई, मी इथं दुष्टांना, मी इथं खळ लोकांना मारण्याकरता आलो आई. फक्त एक काम करा, या कारागृहामध्ये मला ठेवू नका, मला कुठं घेऊन जा. नंदाच्या घराला, नंदाच्या मरण्याकरता आलो नाही, मी मारण्याकरता आलोय, पण मला या कारागृहामध्ये तुम्ही ठेवू नका, मुला कुठं घेऊन जा. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला, मला गोकुळामध्ये घेऊन जा, नंद बाबाच्या वाड्यावरती मला घेऊन जा. ऐका, वडिलांनी सांगितलं, वसुदेवजींनी सांगितलं, राजा तुला नंदाच्या घराला घेऊन जायचं, पण हजारो सैनिकांचा पहार आहे, माझ्या पायामध्ये बेड्यात कसं घेऊन जायचं. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, पिताजी काळजी करू नका, तुम्ही फक्त मला उचला. उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती. देवाला उचलल्याबरोबर पायातल्या हातातल्या सगळ्या बेड्या निघून गेल्या. आता वसुदेवजी भगवान श्रीकृष्णाला घेऊन निघाले. दो 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 पाऊस सुरू होता. ऐका ना, पाऊस चालू असल्यामुळं नदीला पूर आलेला होता, नदी ओलांडून पलीकडे जायचंय. वसुदेवजी नदीमध्ये उतरले, कमरेपर्यंत पाणी होतं, कमरेचं पाणी आता पोटापर्यंत आलं, पोटाचं पाणी आता छातीपर्यंत आलं, पाणी वाढत होतं. भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात आलं की हे पाणी आता माझ्या वडिलांच्या नाकात जाईल. देवानं आपल्या डाव्या पायाचा अंगठा पाण्याला लावला आणि पायाचा अंगठा पाण्याला लावल्याबरोबर महिला मंडळी, तुम्ही जसा बांग पाडता ना, असा रस्ता तयार झाला पलीकडे जाण्याकरता. वसुदेवजी पलीकडे गेले, देवाला तिथं ठेवलं, मायेला उचललं, पुन्हा कारागृहामध्ये आले. आणि ऐका, तिकडं गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाचं प्रागटीकरण झालं. भगवान श्रीकृष्णाचं प्रागटीकरण गोकुळामध्ये झालं हे कळाल्याबरोबर त्या गोकुळवासियांना किती सुख झालं. अभंगाचं गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा,
गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाचं प्रागटीकरण झालं हे कळाल्याबरोबर त्या गोकुळवासियांना किती सुख झालं, किती आनंद झाला. तुकोबराय बोलतात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. त्या गोकुळवासियांना इतकं सुख झालं की त्या सुखाला अंतही नाही आणि पारही नाही, एवढं त्या गोकुळवासियांना सुख झालं. पण हे सुख झालं कशामुळं? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. नंदबाबाच्या घरी बाळकृष्णाचं आगमन झालं म्हणून गोकुळवासियांना सुख झालं. ओ नंद घरी आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरी आनंद भयो जय कन्हैया नंदबाबाच्या घरी बाळकृष्णाचं आगमन झालं म्हणून गोकुळवासियांना सुख झालं, आनंद झाला. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी मोठ्या प्रेमाने विठोबा रुक्माईचं भजन करा. हात वरती घ्या आणि हात वरती करून सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई आपण नेहमी काल्याचं कीर्तन ऐकतो पण महत्वाचं सांगतो. देवाला मित्र कमवायचे होते. एका चौकामध्ये भगवान श्रीकृष्ण आले, उभा राहिले, पण जसे पाहिजे होते तसे मित्र मिळत नव्हते. एका मंडळामध्ये गेले आणि एका मंडळामध्ये गेल्यानंतर देवाला जसे पाहिजे होते तसे मित्र भेटले. वेड्या, वाकड्या, पेंद्या, सुदाम्या, बोबड्या हे कोणाचे नाव आहेत? देवाच्या फ्रेंड मित्राचे, मला वाटलं फ्रेंडचे. लक्ष देऊन ऐका, देवाच्या मित्राचे नाव आहे ते. वेड्या, वाकड्या, पेंद्या, सुदाम्या, बोबड्या या सगळ्यांना देवाने एकत्रित केलं आणि एक चौर्य मंडल संघटना स्थापन केली. चौर्य मंडल काय? चोरी करणे. चौर्य मंडल संघटना स्थापन केली कारण काय व्हायचं, गोकुळामध्ये भरपूर दहीदूध असायचं पण या गोपाळांना गवळणी त्या दहीदूध देत नव्हत्या. त्यामुळे प्रत्येक गवळणीच्या घरी जायचं, दहीदूध चोरून खायचं. असा त्यांचा दिवसभर हा धंदा आता रोजचा सुरू झाला. घरामध्ये जायचं, दहीदूध चोरून खायचं, हे आता रोज सुरू झालं. आपल्या समवेत सगळ्या गोपाळांना भगवान श्रीकृष्ण घ्यायचे महाराज आणि सगळ्यांना एकत्रित करून चोरी करायला जायची. गोकुळामध्ये चोऱ्या वाढायला लागल्या. घराणे यशोदेकडे यायला लागले, तुझ्या कृष्णाला काही सांग, आमच्या घरामध्ये येतो, दहीदूध खातो, दयादुधाचा नाश करतो, माटं फोडतो. सगळ्या तक्रारी आता यशोदेकडे यायला लागल्या. आणि कसं असतंय, आपला मुलगा कितीही खोडकर असू द्या, आईला प्रिय असतो. कसा असतो? त्यानं शाळेत जाऊ द्या, गुरुजीला चिमटे घेऊन माघारी येऊ द्या, पण आईला मुलगा कसा असतो? प्रिय असतो. एक शेजारची बाई दुसऱ्या शेजारणीकडे गेली आणि ती सांगू लागली, अहो तुमच्या बाळूला काय सांगा, इतकं लहान वय, तुमच्या बाळूला काय सांगा ना, किती घाणघाण शिव्या देतो. आई म्हणली, अजून लहान आहे, मोठ्यापणी देईन चांगल्या चांगल्या. आहे का? म्हणजे शिव्या दिल्या तरी आईला कसा वाटतो आपला मुलगा? प्रियच वाटतो. आपला मुलगा खोडकर असू द्या, कसंही असू द्या, आईला आपला मुलगा प्रिय असतो. गारानं घेऊन गवळणी यायच्या पण यशोदा सांगायची, नाही, तुम्ही माझ्या कृष्णाला ज्या दिवशी पकडून दाखवाल ना चोरी करता, त्या दिवशी मला खरं वाटेल की माझा कृष्ण चोऱ्या करतोय. नकाना आळगी नकाना
यशोदेकडे गाराने घेऊन जायच्या, पण यशोदा सांगायची माझ्या बाळावर खोटा आळ घेऊ नका, माझा कृष्ण तसा नाही, माझा कृष्ण चोऱ्या करत नाही, तुम्ही त्याला पकडून दाखवा, त्या दिवशी मला खरं वाटेल माझा कृष्ण चोरी करतोय. गोपाळांसमवेत देव चोरी करायचे. ऐका कधी कधी काय व्हायचं महाराज, त्या गोपाळामध्ये एक बोबड्या नावाचा गोपाळ होता. त्या बोबड्याकडे एकच काम, काय काम होतं त्याच्याकडे? लिखाणपट्टीचं काम. चोरी करायला कुठं जायचंय, घर नंबर हे ते सगळं त्याच्याकडे, तेवढंच काम बोबड्याकडे. पण कधी कधी काय व्हायचं, चोरी करायला सगळेच जायचे, पण तक्रार जायची बोबड्याच्या आईकडं. तक्रार जायची बोबड्याच्या आईकडं, तुमचा बोबड्या आमच्या घरी येतो, चोऱ्या करतो, दयादुधाचा नाश करतो. बोबड्याला वाटायचं चोरी करायला आपण सगळेच जण जातो, पण आरोप कोणावर येतात? माझ्यावर येतात. आळ कोणावर येतोय? माझ्यावर येतोय. तक्रार कोणाच्या घरी येते? माझ्या घरी येते. मग त्या बोबड्याने ठरवलं की आजपासून कृष्णाबरोबर चोरी करायला जायचं नाही. नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे गोपाळ देवाला दिसले, पण बोबड्या दिसत नव्हता. बाकीच्या गोपाळाला भगवान श्रीकृष्णाने विचारलं, अरे आज बोबड्या दिसत नाही. गोपाळांनी सांगितलं, देवा तुमच्यावर रुसलाय. रुसलाय? देव बोबड्याच्या घरी. कोणाच्या घरी? बोबड्याच्या घरी. विनंती करायला कोण गेला? देव गेला. का रे बोबड्या, आज येणार नाही आमच्या बरोबर? बोबड्याने सांगितलं, देवा नाही येणार. का बरं? अरे देवा, चोरी करायला आपण सगळेच जातो, सगळेजण चोरी करतो, पण आरोप माझ्यावरती येतात, तक्रार माझ्या घरी येते, आळ माझ्यावरती येतोय, म्हणून आजपासून मी तुमच्या घरी तुमच्यासोबत चोरी करायला येणार नाही. बोबड्या सांगू लागला. कोणाला? देवाला. ती बोबडी गवळण आहे बघा. बोबड्या देवाला सांगतोय, देवा ऐक, दाईबा कितना नको लिबा, दाईबा कितना नको लिबा, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. तो बोबड्या देवाला सांगतो, देवा ऐक, बोबड्या देवाला म्हणतो, देवा अशीच आपण सगळी पोरं मिळून एकदा माळ्याच्या मळ्यामध्ये गेलो. ऐक ना देवा, सगळ्यांनी माळ्याच्या मळ्यामध्ये चोरी केली देवा, चोरी करायला आपण सगळेच होतो देवा, पण आरोप फक्त कोणावर आलाय? माझ्यावर आलाय. म्हणून आजपासून मी तुझ्यासोबत चोरी करायला येणार नाही देवा. ऐक ना देवा, अशीच एकदा सगळी पोलं मिळून, अशीच एकदा सगळी पोलं मिळून माल्याच्या माल्यामध्ये गेलो लेबा, माल्याच्या माल्यामध्ये गेलो लेबा, अशीच एकदा सगळी पोलं मिळून. हे देवा ऐक ना, अशीच एकदा सगळी पोलं मिळून माल्याच्या माल्यामध्ये गेलो लेबा, माल्याच्या माल्यामध्ये गेलो लेबा, माल्याच्या माल्यामध्ये कवल्या कवल्या ककल्या होत्या. देवा आपण सगळीजण माळ्याच्या मळ्यामध्ये गेलो, माळ्याच्या मळ्यामध्ये कवल्या कवल्या ककड्या होत्या देवा. ऐक ना देवा, माळ्याच्या मळ्यामध्ये कवल्या कवल्या ककल्या होत्या. समद्या पोलांनी दोन दोन चोरल्या, समद्या पोलांनी दोन दोन चोरल्या, समद्या पोलांनी दोन 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 चोरल्या, समद्या पोलांनी दोन 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 चोरल्या, समद्या पोलांनी दोन दोन चोरल्या, समद्या पोलांनी दोन दोन चोरल्या. मी कपली चोरायला गेलो लेबा, मी कपली चोरायला गेलो लेबा, तिकडून आला मल्याचा मालक, माझ्याच शेंडीला गेलो लेबा. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. तो बोबड्या देवाला सांगू लागला, देवा आपण माळ्याच्या माळ्यामध्ये ककड्या चोरायला गेलो, सगळ्यांनी ककड्या चोरल्या, पण ज्या वेळेस मी ककडी चोरायला गेलो, मळ्याचा मालक आला आणि माझ्या शेंडीला धरलं. काकड्या तर सगळ्यांनीच चोरल्या, पण शेंडीला कोणाच्या धरलं? माझ्या. म्हणून आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. देवाने सांगितलं, बास का बोबड्या? ऐ मित्रा, एवढंच आहे का कारण? माझ्यासोबत न येण्याचं कारण एवढंच आहे का? बोबड्या म्हणला, देवा अशी पुष्कळ कारण. ऐक देवा, अशीच एकदा सगळी पोलं मिळून, देवा ऐक, अशीच एकदा सगळी पोलं मिळून यशोदेच्या गली गेलो लेबा, यशोदेच्या गली गेलो लेबा, यशोदा मातेनं पुलन पोल्या केल्या होत्या, यशोदा मातेनं पुलन पोल्या केल्या होत्या. सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या, सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या, सगळ्या पोलांना दोन 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 दिल्या.
पोली मागायला गेलो ले बा मनाच ढकलून दिलं ले बा आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही नाही नाही तुझ्या संग येणार. बोबड्या देवाला सांगतो ऐक ना देवा, पुष्कळ कारण आहेत. अशीच एकदा सगळी पोलं मिळून यशोदेच्या गली गेलो ले बा, यशोदेच्या गली गेलो ले बा. यशोदा मातेनं पुलन पोल्या केल्या होत्या, समद्या पोलांना दोन दोन दिल्या, समद्या पोलांना दोन दोन दिल्या. मी पोली मागायला गेलो ले बा, मी पोली मागायला गेलो ले बा, मलाच हळदी दिली ले बा. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. म्हणून मी येणार नाही देवा, नको मला यायचं नाही देवा. देवानं बोबड्याची समजूत घातली, पुन्हा बोबड्याला आपल्या बरोबर घेतलं, पुन्हा चोरी करण्याचं काम सुरू झालं महाराज. पण यशोदेनं सांगितलं होतं कृष्णाला पकडून दाखवा, त्या दिवशी मला खरं वाटेल माझा कृष्ण चोऱ्या करतोय. हे गवळण पुढं आली आणि तिचं चॅलेंज स्वीकारलं, म्हणले आज रात्री कृष्णाला तुझ्या समोर पकडून हजर करते. देवानं सांगितलं ठीक आहे म्हणले. आणि देवाचं काम असं होतं, सांगून चोरी होती. कशी? आज तुमच्या घरी येणार. तुमच्या नाशिक जिल्ह्यात आहे का असा एखादा चोर? आज तुमच्या घरी सांगून चोरी केली महाराज, आज तुमच्या घरी येणार. लगेच त्या बोबड्याला सांगितलं हिचा घर नंबर लिहून घ्या, आणि त्या गवळणीला सांगितलं आज रात्री तयार राहा, तुमच्या घरी चोरी करायला येणार. गवळण तयारीत राहिली, भगवान श्रीकृष्ण गोपाळांसमोर तयारीत राहिले. देवानंही नियोजन केलं, गवळणीनंही नियोजन केलं. गवळणीनं आपलं दार खिडक्या सगळं बंद केलं, दाराच्या बाहेर बसली, हातामध्ये काठी घेतली. कोणाची वाट पाहत? देवाची. येत म्हणली किसन्या, पकडून दाखविते आज किसन्या. आणि भगवान श्रीकृष्ण तयारीत होते, गोपाळांना घेतलं, लांबून पाहिलं, गवळण हातामध्ये काठी घेऊन बसलेली. देवानं सांगितलं गोपाळांनो दही दूध खायचंय? गोपाळ म्हटले हो देवा. एक काम करा म्हटले, डोळे झाका. सगळ्यांनी डोळे झाकले. डोळे झाकल्याबरोबर देवानं एक मंत्र म्हटला आणि देवानं सांगितलं आता उघडा डोळे. डोळे उघडले की सगळे कुठे गेले? घरात. आणि गवळण वाट कुठं पाहती? बाहेर. ये म्हणली फक्त. आणि देव कुठं? घरात. दह्या दुधाचा कार्यक्रम सगळा देवाने घरामध्ये केला, सगळा नाश केलं, सांडलं, माटं फोडली. आणि घरातून काहीतरी आवाज येतोय. बाहेरच्या त्या गवळणीच्या लक्षात आलं. लक्षात आल्याबरोबर दार उघडलं, आतमध्ये गेली, आतून दरवाजा बंद केला. हातामध्ये काठी होती, गोपाळ सगळे घरामध्ये होते. अशी गोपाळाला मारायला लागली ती गवळण. पुन्हा तिनं पाहिलं नाही कोणाला कुठं लागतंय, कोणाला कुठं लागतंय. जी मारायला सुरुवात केली, ज्याला जिकडं जागा सापडून तिकडं गोपाळ पडू लागले. जो तो आपापल्या परीनं पळायला लागला, पण दारं खिडकं बंद असल्यामुळं कोणाला कुठं जाता येत नव्हतं. दिसन तिथं मारायची, दिसन तिथं मारायची. शेवटी गोपाळांनी विनंती केली, देवा आता आम्हाला वाचव देवा, तूच या संकटातून वाचू शकतोस देवा. देवाने सांगितलं एक काम करा, पटकन डोळे झाका. ज्याला ज्याला बाहेर जायचे त्यानं काय करा? डोळे झाका. पण त्या गोपाळामध्ये एक पेंद्या नावाचा जो गोपाळ होता ना, तो जरा चॅप्टर होता. तो म्हणला ही काय भानगडे वा, ही डोळे झाकायची? आतमध्ये येताना डोळे झाका म्हणते, बाहेर जाताना डोळे झाका म्हणते. झाका म्हणला डोळे. डोळे झाका म्हणल्याबरोबर सगळ्या गोपाळांनी डोळे झाकले. ज्या ज्या गोपाळांनी डोळे झाकले ते सगळे बाहेर गेले. पण पेंद्यानं काय केलं, हे नेमकं आम्ही डोळे झाकल्यानंतर काय करतंय हे पाहण्यासाठी अर्धेच डोळे झाकले. आणि अर्धे डोळे झाकल्यामुळे घोटाळा असा झाला, पूर्वीच्या काळामध्ये वरचा प्रकाश आपल्या घरात येण्याकरता एक जागा रिकामी ठेवलेली असायची माळवादार. तुमच्याकडे काय म्हणते त्याला? काय म्हणते? मग तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचे? हां बस एवढं तरी. भाषेमध्ये फरक आहे. आता आमचं गाव तिकडे बीड जिल्ह्यामध्ये, मी राहायला जरी आळंदीला असलो तरी भाषेचा फरक आहे. जिकडं तिकडं भाषेचा फरक आहे. तुम्ही लातूरला गेलात वेगळीच भाषा, बीड जिल्ह्यात गेलात वेगळीच भाषा, नाशिक जिल्ह्यात आलात वेगळीच भाषा. मी एकदा तिकडे होनाळीला गेलो लातूर जिल्ह्यात. तिथे गेल्या 5-25 कार्यकर्ते माझ्याकडे आले. मला म्हणले महाराज बरं झालं तुम्ही वेळेत आल्या म्हणलं की मी खाली बघितलं, म्हणलं गडबडीने धोत्राच्या ऐवजी साडी तर नाही घातली आपण. तसा भाषेचा गोंधळ होतो, लक्ष देऊ नका. ते वरचा प्रकाश खाली येण्याकरता एक रिकामी जागा सोडलेली असते. ते पेंद्यानं अर्धे डोळे झाकल्यामुळं पेंद्या गुतला. कशात? त्या सवण्या, आमच्या तिकडे त्याला सवनं म्हणतात. त्या सवण्यात गुतला. कमरेपासून खाली, कमरेपासून वरी. आणि गवळण खालून त्याला मारायची. गवळणीचा रपाटा सुरूच खालून. आणि वर तो पेंद्या रडायचा आणि बाकीचे गोपाळ त्याला वरून म्हणायचे का रडतोस तू? ते म्हणला काय होतंय ती माझी मलाच माहिती खाली. याचा अर्थ काय? देवासोबत राहत असताना, देवाच्या कार्यात वागत असताना चूक करायची. देवाचं कार्य करत असताना चूक केली की माणसाला शिक्षा भोगावी लागते. विठाला विठाला
अशा चोऱ्या गोकुळामध्ये व्हायला लागल्या. गाराणी यशोदेकडे जायला लागले. यशोदेकडे गवळणी जायच्या आणि यशोदेला सांगायच्या, यशोदे कृष्णाला सांगा गे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. आम्ही गोकुळामध्ये राहावं की जावं ग? तुझा कृष्णा येतोय, रोज खोड्या करतोय, त्याचं काहीतरी कर, त्याला काहीतरी सांग. आईनं भगवान श्रीकृष्णाला जवळ घेतलं, कृष्णाला सांगितलं, कृष्णा हे राजा, इतक्या खोड्या करत जाऊ नको रे राजा. खोड्या का करतोस? एक काम कर, आजपासून तू घरी थांबू नको. आजपासून तू काय करायचं? शाळेत जायचं. आणि त्या काळातली शाळा म्हणजे आताच्या सारखी शाळा नव्हती. त्या काळातली शाळा एकच, गाई गुरं ढोरं आपल्या घरी जे काय आहेत ते सगळे घेऊन चारायला कुठं जायचं? शेतामध्ये. एवढी एकच शाळा त्या काळातली. आईनं सांगितलं, कृष्णा उद्यापासून तू घरी थांबायचं नाहीस, शाळेत जायचं. आईचा आदेश मिळाल्याबरोबर गोपाळांना एकत्रित केलं. गोपाळांना सांगितलं, हे पोरांनो, हे गोपाळांनो, उद्यापासून आपल्याला गायी चारण्याकरता वनात जायचं. अरे तुम्ही गाया घेऊन चाले गोपाळ रानातया, अरे तुम्ही गाया घेऊन चाले गोपाळ रानातया, तुम्ही गाया घेऊन चाले गोपाळ रानातया, तुम्ही गाया घेऊन चाले गोपाळांना देवानं सांगितलं, गोपाळांनो एक करा, या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. उद्यापासून सगळ्यांनी गायी घेऊन शेतामध्ये जायचं, रानामध्ये जायचं. सगळ्या गोपाळांनी आपापल्या गायी घेतल्या. भगवान श्रीकृष्णाबरोबर सगळे गोपाळ गायी चारण्याकरता रानात जायचे. ऐका, यमुना मैयाच्या काठावरती भगवान श्रीकृष्ण बसायचे. हातामध्ये वेणू असायचा, हातामध्ये वेणू घ्यायची, गायी चरत असायच्या आणि भगवान श्रीकृष्ण तो वेणू वाजवायचे. वेणू वाजवत असताना इतका गोड वेणू वाजवला, इतका गोड वेणू वाजवला, वेणूचा आवाज गवळणीच्या कानावरती पडला की गवळणी आपल्या देहभान विसरून जायची. आहारे सावळिया इतका गोड वेणू वाजवला, इतका गोड वेणू वाजवला. गोड गवळण म्हटली बघा आपण, किती वाजवला गोड वेणू. आहार सावळिया रे काना, आहार सावळिया काना, कशी वाजवली मुरली काना, कशी वाजवली मुरली रे काना.
तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडिला कानी विवळ झाले करणी येऊन हृदयी संचरली काना कशी वाजवली मुरली काना कशी वाजवली मुरली रे. इतका गोड वाजवला, वेणू वाजवला पाहिजे, गोड वेणू वाजवला. वाजविला गोविंदे पांगुळली यमुना जल पांगुळली यमुना जल. इतका गोड वेणू वाजवला आणि त्या वेणूच्या आवाजाने काय झालं बघा. तृणचारा चरू विसरली गाई व्याघ्र एकठाई झाली. तृणचारा चरू विसरली गाई व्याघ्र एकठाई झाली. पक्षी कुळे निवांत राहिली वैर भाव समूळ विसरली. वेणुनादे 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 राज कुछ पसरणी मैर विराज मज पाहता भासती यादवराज. वृंदावनी वेणुकवनाचा मायवाज वृंदावनी वेणुकवनाचा मायवाज वृंदावनी वेणुकवनाचा माय वेणुकवनाचा माय वेणुकवनाचा माय. त्या वेणूचा आवाज कानावरती पडला की आपापसातलं भांडण सगळी पक्षी प्राणी विसरून जायची. तृणचारा चरू विसरली गाई व्याघ्र एकठाई झाली. पक्षी कुळे निवांत राहिली वैर भाव समूळ विसरली. इतका गोड वेणू वाजवायचे भगवान श्रीकृष्ण. त्या वेणूचा आवाज गवळणीच्या कानावरती पडला की देहभान विसरून जायच्या. वेणू वाजवता वाजवता 12 वाजायला लागले. गोपाळांच्या पोटामध्ये भूक लागायची. गोपाळांच्या पोटामध्ये भूक लागली की गोपाळ देवाला हाक मारायचे, ए देवा, किती वेळ गाई चारायच्या रे देवा. गाई चारता चारता खेळ खेळता खेळता भूक लागली रे देवा. आणि पोटात भूक लागली की सगळ्या गोपाळांना भगवान श्रीकृष्ण असे एकत्रित करायचे. त्या काळामध्ये देवानं सगळ्यांना एकत्रित केलं. सगळ्या गोपाळांना एकत्रित करून प्रत्येकाचा काला, त्या काल्याची शिदोरी प्रत्येकाला देवानं असा काला दिला. आणि जो काला देवाने गोपाळांना दिला तोच काला आपल्याला सुद्धा कीर्तन संपल्यानंतर या धर्ममंडपाच्या खाली सेवन करायचं आहे. एकत्रित होणं गरजेचं आहे दादा, काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण करत असताना मावळ्यांना एकत्रित केलं आणि मावळ्यांना एकत्रित करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं. म्हणून एकत्रित राहणं गरजेचं आहे, एकत्रित राहणं काळाची गरज आहे. हे स्वराज्य निर्माण करत असताना छत्रपतींना कितीतरी अडचणी आल्या, पण मावळे असे तयार केले होते, राज मी जातो की राज, राज मी जातो की राज, राज मी जातो. अहो एक एक मावळा प्राण देण्याकरता अशी शर्यत लागायची, राज मला जाऊ द्या, राज मला जाऊ द्या, राज मला जाऊ द्या. लाख मेरे तरी चालतील राज, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, येसाजी कंक असे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांनी एकत्रित केले आणि या मावळ्यांना एकत्रित करून हे स्वराज्य निर्माण झालं. पण महत्वाचं सांगतो, हे स्वराज्य जेवढ्या थाटामाटामध्ये निर्माण झालं ना, मावळ्यांनी सुद्धा तेवढ्याच थाटामाटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला बघा. त्या काळामध्ये रायगडावरती काशीचे गागाभट्ट ब्राह्मण बोलवण्यात आले होते. मावळ्यांचा गर्दा सारत 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 राजे गेले आणि एकदाचे त्या सिंहासनावरती जाऊन बसले. आत्तापर्यंत जगात कोणाच्याच वाट्याला असं सिंहासन आलं नाही असं छत्रपती शिवाजी महाराजांचं करता त्या काळात 32 मन सोन्याचं सिंहासन तयार करण्यात आलं होतं. किती मन? 32 मन. त्या सिंहासनावरती छत्रपती शिवाजी महाराज जाऊन बसले. गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, शिवबा सिंहासनी बैसला, हाती घेऊनी भगवा
करी स्वराज्याचा मागोवा गड्यानो. 18 पगड जातीतील मावळ्यांना एकत्रित केलं आणि हे स्वराज्य निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे एकत्रित केले, भगवान श्रीकृष्णानं गोपाळ एकत्रित केले. म्हणून एकत्रित राहणं गरजेचं. एकीचं बळ हे फार मोठं असतंय बघा. आपला सिन्नर तालुका फार भाग्यवान आहे महाराज की आपल्या तालुक्यामध्ये गंगागिरी महाराजांचा सध्या एवढा मोठा सप्ताह समापन्न होतोय. गिनीज बुकमध्ये त्याची नोंद झाली. कुठं? गिनीज बुक. आतापर्यंत तसा सप्ताह महाराष्ट्रात कुठंच झालेला नाही महाराज. एवढा मोठा सप्ताह तिथं आज सुरू. तिथला काल आज, तिथला आज सुद्धा काय काल आहे. एवढा मोठा सप्ताह महाराज. माझ्या कीर्तनातलं काही शिका नका शिकू, पण एक महत्वाचं वाक्य घरी सांगून जातो. मंदिराकडे जात असताना आपल्या पोराच्या बोटाला धरा, त्याच्या डोक्यावरती पांढरी टोपी घाला, त्याला ज्ञानोबारांचं मंदिर दाखवा, त्याला तुकोबारांचं मंदिर दाखवा, त्याला धर्म शिकवा, त्याला संस्कृती शिकवा, त्याला हे छत्रपती शिवाजीराजे, हे धर्मवीर संभाजीराजे, या सगळ्या गोष्टी आपल्या पोराला शिकवणं काळाची गरज आहे. हे आज जर आपण पोराला शिकवलं तर पोरांचं भविष्य उज्ज्वल नाही तर आपल्या पोरांचं भवितव्य धोक्यात आहे महाराज. हे शिकवणं काळाची गरज आहे. ज्ञानोबा तुकोबारांचे विचार आपण आपल्या पोरांना शिकवले पाहिजे. शूरवीरांच्या कथा आपण आपल्या पोरांना सांगितल्या पाहिजे. हे आपण केलं पाहिजे. म्हणून देव धर्म संस्कृती देश ग्रंथ पंत संत या गोष्टी मानायला शिका. महाराष्ट्रात आपला जन्म याचा थोडा स्वाभिमान ठेवा. महाराष्ट्राच्या बाहेर संत परंपरा नाही. ज्ञानोबा तुकोबा नाथ महाराज वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आले. फार मोठी क्रांती केली संतांनी. ज्ञानोबारांनी रेडा बोलवला ही क्रांती नाही. ज्ञानोबारांनी भिंती चालवली ही क्रांती नाही. ज्ञानोबारांनी मोठे मोठे चमत्कार केले ही क्रांती नाही. ज्ञानोबारांची खरी क्रांती मिळविली मांदी वैष्णवांची. तळागाळातला समाज माझ्या ज्ञानोबारांनी एकत्रित केला. अवघा रंग एक झाला रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला. ज्ञानोबारायांनी सगळ्या संतांना एकत्रित केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या मावळ्यांना एकत्रित केलं. भगवान श्रीकृष्णांनी गोपाळांना एकत्रित केलं. आणि गंगागिरीजी महाराजांसारखे संत जन्माला आले. या संतांनी सिन्नर तालुक्यातील सगळा समाज एकत्रित केला आणि त्यांना आज काल्याची शिदोरी दिलेली महाराज. म्हणून गंगागिरीजी महाराजांचा जो सप्ताह सुरू आहे ना महाराज, फार मोठं कार्य आहे महाराज. तसा सप्ताह आता पुन्हा होणार नाही. आणि अजून एक चांगलं भाग्य आहे आपल्या सिन्नर तालुक्याचे आमदार माणिकरावजी, वाजे साहेब, माणिकरावजी साहेब, काय माणसं आहेत महाराजी. फार मोठं कार्य आहे ना त्यांचं. सिन्नरचं बस स्टँड थांबून पाहण्यासारखं आहे. आमच्या बीडला या बस स्टँडच नाही. तुम्ही बीडला नाही. परिस्थिती खरीच बोलतोय मी. हे मीडियाला कीर्तन पडणारे तुम्ही जर बीडला आलात, कधी आलात तर बघा बीडचं बस स्टँड बघा, आमच्या माजलगावचं बस स्टँड बघा, आमच्या गेवराईचं बस स्टँड बघा. पण काय माणसं जन्माला आली. तुमच्या आमदार साहेबांनी बस स्टँड थांबून पाहण्यासारखं बस स्टँड बनवलं. फार चांगला माणूस आहे महाराज. वारकरी भुवन बनवलं. किती गोड बनवलं. ढोक महाराजांचं कीर्तन होतं. आबा होते. मी सुद्धा होतो त्यावेळेस कीर्तन ऐकायला. माणसं चांगली जन्माला आली आपल्या तालुक्यात. गंगागिरीजी महाराजांसारखे संत जन्माला आले. म्हणून आपल्याला संतांची परंपरा दादांनो झालंय बघा माझं कीर्तन. ज्ञानोबा तुकोबारांचे विचार आत्मसात करा. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला. आज आपल्या या भैरवनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आजचं हे काल्याचं कीर्तन या सगळ्या यात्रा कमिटीने एकत्रित येऊन आमच्या भाऊंशी संपर्क केला. आणि आमचे राजगुरू भाऊ अत्यंत माझ्यावरती प्रेम करतात. माझ्यावरती म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातील प्रत्येक कीर्तनकारावर, प्रत्येक गायकावर, प्रत्येक वादकावर भाऊंचं नितांत प्रेम आहे. या सिन्नर तालुक्यात आम्ही आलो की आमचं हक्काचं घर म्हणून 24 तासात कधीही तुम्ही जा. त्यांच्या घराचं दार हे कीर्तनकारासाठी, गायकासाठी आणि वादकासाठी कधीही उघडे महाराज. स्वतःच्या घरासारखं आम्ही जातो, तिथं राहतो. पण अत्यंत प्रेम करतात भाऊ. आणि भाऊंच्या माध्यमातून ही सेवा करण्याचा सुयोग या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. माझ्याबरोबर आमचे किरण महाराज मोठे ते देखील उपस्थित आहेत. त्यांनाही पुनश्च एकदा धन्यवाद. मृदंगाच्या साथीसाठी गेल्या 2 तासापासून गोड अशी आमच्या माऊली दादांनी साथ दिली. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. गोड हात तयार आहे महाराज. अतिशय कमी वयामध्ये फार ताकदीचं त्यांचं वादन आहे. त्यांनाही पुनश्च एकदा धन्यवाद देतो. आणि कीर्तनाच्या गाण्याच्या साथीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढोक महाराजांच्या सोबत ज्यांनी आपलं पूर्ण वेळ घालवला, महाराजांच्या संगतीमध्ये राहून, ढोक महाराजांच्या सोबत राहून, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं गाणं ऐकत ऐकत मी परमार्थामध्ये आलो, त्यांच्याकडे पाहून शिकलो आणि आज आबांच्या समोर मी कीर्तन करतो, हे सुद्धा माझं काय भाग्य आहे महाराज. ज्यावेळेस माझ्या गावात ढोक महाराजासोबत वांगी संस्थानला आबा आले होते, लहान होतो मी, 3री-4थीला होतो, त्यावेळेस हे कीर्तनात चाली म्हणायचे आणि मी नुसता पाहायचो. पण आज आबा माझ्या साथीला हे माझं सुद्धा काय
भाग्य. आपली बी काहीतरी साधना असन, काहीतरी थोडंफार पुण्य असन की अशी मोठी माणसं आपल्या कीर्तनात आज साथीसाठी. पुनश एकदा आमच्या रविदास साहेबांना सुद्धा धन्यवाद देतो. आमचे माधव महाराज आहेत, हे दोनही चौकदार. नंबर 1 आहे, तुम्ही बी दोन. पुन्हा तुम्ही धरताना मला म्हणताना आमच्या दोघांचेच नावं घेतली नाहीत. तुम्ही बी नंबर 1 मस्त साथ केली, तुम्हालाही धन्यवाद. ही सगळी बालगोपाळ मंडळी, विनेकरी बाबा, अतिशय गोड साऊंड सिस्टीम. आणि गेली 2 तासापासून आपणही सर्वांनी शांत चित्ताने काला श्रवण केला, म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. बोलत असताना माझ्याकडून एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल तर आईवडिलाचं अंतकरण करून मला माफ करा. जे काही शिकण्यासारखं वाटलं असेल, चांगलं वाटलं असेल, जाताना बरोबर घरी घेऊन जा. यूट्यूबला सुद्धा माझी कीर्तनं आहेत. बालाजी महाराज मोहिते हे नाव यूट्यूबला टाका. यूट्यूबला आमचं संगीत कलाप्रेमी नावाचं चॅनल आहे, ते चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. केलं का? ऐका, हे सुद्धा सांगणं काळाची गरज आहे. लोकांना काय झाले, ठराविक कीर्तन यूट्यूबला ऐकायची सवय लागली. ते रोज त्याच महाराजाचं, बरेच दुसरे बी महाराज आहेत, दुसऱ्याचं बी ऐकत जा का बा, आणि दुसऱ्याला बोलवत जा. महाराष्ट्रात लय भरपूर आहेत. त्याच्यामुळे यूट्यूबला माझी ही कीर्तनं आहेत, नक्की आपण ती ऐका. झालेली सेवा पुनश्च एकदा ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी, भैरवनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आणि या ठिकाणी वाणीला पूर्णविराम. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नोहे अंगभूत युक्ती, बोलिलो जैसे बोलविले देवे, करा क्षमा काही नका धरू कोप, संत माय बाप दिनावरी. हे सगळं कीर्तन पुन्हा तुम्हाला ऐकण्याकरता गजर हरिनामाचं यूट्यूब चॅनल आहे. आमच्या उद्धव भाऊंनी गोड असं कीर्तन शूट केलंय, त्यांचं गजर हरिनामाचं, ते सुद्धा चॅनलवर आपण पुन्हा हे कीर्तन ऐकू शकतात. त्यांचं सुद्धा चॅनल सबस्क्राईब करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय ठिकाणी